ते म्हणत नाहीत का नाद असावं पण नादिक नसावा. मला ब्राह्मणीच्या जात्रा असा कार्यकर्ता भेटला ना, त्याला इथं खालून दिसत नसताना बारीक होता म्हणून झाडवर जाऊन कार्यक्रम बघत होता. येता तडाखा म्हणलं ना, आता असा कार्यक्रम म्हणलो येता यायला झाडवर नाही एखादा इमारतीवर जाऊन बघा खालून नाही दिसलं मग काय करता. आता ब्लॉगची सुरुवात अशी झाली. आम्ही गेलो शनिवारी बाजारला नाही का, इंगळे सर भेटले. इंगळे सरांनी मला बाजारात ब्लॉगिंग चालू करायला लावली आणि आता ब्लॉग चालू झाला म्हणलं सगळ्यांनी वाजणार 2-2 बोटं केली. नादच नाही का, जे वसळी किती होते ना त्यांना फॉलो करून 2 बोटं करायला लावली इंगळे सरांनी. येता येता मला ना खाल्लं का मेलं भेटलं. येता यायला खावा काय म्हणलं एखादी गोळी लय वाईटागलोय तसा. पण बाजारातून बबलू शेटची आलो टायगर आणि ते भेटले मला. आता सगळे मला भेटले ना असे 2 बोट करणार म्हणजे करणार. विषय पंपात हिडायले का, विषय टॉपचा नाही का. रपा रपान आता दुसरा दिवस उजाडला होता. मी उठलो माझ्या मागे लवकर लपडे तुम्हाला माहितीचे. डायरेक्ट सकाळीच बोट फुटलं होतं. पण काय नागर उचलायचा होता शिंगीची दोन घरी नेऊन द्यायचा होता. मग मला जत्राला निघायचं होतं नाही का. मग ना एकदा नागर बिंगर घरी घेऊन चाललो होतं. सागर शेट जाता जाता 2 बोट करीत होता. टायर मध्ये टुप्पट टाकली ना नाही करायचं. चांगल्याचा फेल भाऊ आणि येणारच होता आम्हाला. आई ना शपथ इकडे तुला एक काम सांगायचं होतं. एक पोर घेऊन म्हणली मला आईला आवडत शपथ काय धमान का इंस्टाग्रामवरती आईने लय मोठी भेली मी. आई अंडवांची माझ्या घेऊन येणार डायरेक्ट ब्राह्मणीला आलो बरं का मावस भावाच्या गावाला जत्राला. आणि डायरेक्ट मग दर्शन घेऊन डायरेक्ट नाही ना हाजऱ्या बघायला गेलो. आता हाजऱ्या बघायचं म्हणले गावाकडच्या पोरांना माहित असं हाजऱ्या काय विषय असतो नाही का. आणि अख्खा सभा मंडप भरून जनता आहे ना हाजऱ्या बघत होती नाही का. पुढं डान्स बिन्स नादत नाही काय. आता तुम्हाला ते पाहून समजतच असं बाकीचं काही सांगायची गरज नाही. मी आता एवढी जनता बघायची म्हणलं आम्ही काय पाप केलेलं आम्ही बघणारच ना. नाही तर काही काही लोक ना अशा लय नाव ठेवतात नाही का आमसारख्या पोरांना. हे काही बाया असताना पोर राहिले तर तुमच्या आयला तुमच्या हाजऱ्या आहेत त्या बाकीचं काही नाही. कसं आहे माहिती का क्वालिटी नसली तरी जमान पण नाद पाहिजेत माणसाला. क्वालिटी नव्हती फोनला पण नाद पाहिजे तू माणसाला. दुसरं काही विषय नाही. सगळी जनता अशी फगत होती नाही. जत्रातून घरी आलो मावस बहिणीचं पोरगण मावस भावाचे पोरं भेटले नाही का. आता तिकडून जे 2 बोट करतो ना 3 रातचे डायरेक्ट मॅटर केलं बा. हे चांगल्यावाले कू म्हणला बरं का. आता नंतर परत काय म्हणतो ते ऐका तुम्ही. 2 बोटाचा विषय आणि चांगल्याचा भाव. आता मग ते मावस भावाचं पोरग 2 बोट करीत होतं का. तिची रात्री डायरेक्ट तमाशात वरती स्टेजवर घेऊन त्या मॅडमनी पप्पी घेतली. आगा का 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 म्हणलं आमच्या घरच्याने असं पाहिलं लय मारते ना. भाऊनी तिची पप्पी घेतली ना. आगा का का म्हणलं आमच्या घरच्याने असं जर पाहिलं असतं ना आम्हाला दुसऱ्या दिवशी जगूनच दिलं गाड्या भावड्या. कोणती वस्तू घ्या फक्त 100 काही घ्या 100 रुपये. कोणतीही खेळणी घ्या फक्त काय दुकान टाकलंय 100 रुपये. आमचा दीपकचे 100 रुपये. बहिणीच्या पोराला गाडी घ्यायची होती ना का डीजी. त्याच्यामुळे जत्रा चालतो. मावस भाऊ काय म्हणलं ते ऐका तुम्ही. मावस भाऊ म्हणलं नटीचं नाव कोण ठेवणार होय तिथं तू कोण आहे नटीचं नाव कोण ठेवणार. हा बोलतो ना येताना गाडी घेतो ना. भैया बोला ना. मावस भावाला म्हणलं तू त्या गाडीवाल्या भैयाला सापडीत बस. भैयाच्या नादात माझा सह्या होईल. मी चाललो माहिती लोक धडकन घेऊन घरी. भाऊ बास बीस लावून डायरेक्ट भोंगा पॉईंट मध्ये घरी.